कालच्या संसदेतल्या घटनेनंतर राजकारण होणार नाही, आरोप प्रत्यारोप होणार नाही, तसं शक्यच नाही। संसदेत शिरलेले तरुण बेरोजगार, देशातला तरुण या मार्गाने जात असल्यास अराजक आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। त्यांनी टीका केलेली आहे आणि पीएचडी करणाऱ्या नीलमला अर्थात ज्या 4 आरोपींना अटक करण्यात आली त्यातले एक नीलम आहे, या नीलमला दादांनी मार्गदर्शन करावं। संजय राऊतांनी अजित पवारांना सुद्धा असा टोला हाणलेला आहे। संसदेत घुसखोरी केलेले तरुण बेरोजगार आहेत आणि जर या बेरोजगार तरुणांकडून अशा पद्धतीची पावलं उचलली जात असेल तर देशात अराजक माजेल असं संजय राऊत म्हणाले। वैफल्यग्रस्त होऊन हा तरुण या मार्गाने जर निघाला असेल तर ही अराजकाची सुरुवात आहे। 2 कोटी रोजगार, अमुक रोजगार, तमुक रोजगार ह्या योजना या फेल आहेत। या तरुणांकडून या भावनेचा उद्रेक जो झालेला आहे तो या देशासाठी घातक आहे। इतकंच मी आपल्याला सांगू इच्छितो। आमचं कोणालाही समर्थन नाही, समर्थन असण्याचा प्रश्न नाही। सह्याद्रीची उंची म्हणजे